एसपीएन मराठी रणसंग्राम निवडणुकीचा काय आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकाची अवस्था। मागील पंचवार्षिक निवडणुकीतील नगरसेवकांनी वॉर्डाचा खरंच विकास केलाय का? जनतेच्या पदरात काय पडलं? जनता त्या नगरसेवकांना पुन्हा स्वीकारणार का की नवीन चेहऱ्यांना संधी देणार? असे अनेक प्रश्न घेऊन एसपीएन मराठी थेट आपल्या प्रभागात। नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि जनता एकाच व्यासपीठावर। महापालिकेचे महायुद्ध पाहायला विसरू नका, फक्त आपल्या एसपीएन मराठी वृत्तवाहिनीवर। एसबीएन मराठीच्या महापालिकेचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आलेलो आहेत। प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी हा प्रभाग पाहिला तर काही ठिकाणी चांगला उच्च शिक्षित आहे, ब्राह्मणपुरी आहे, त्यानंतर दत्तनगर आहे, इंदिरानगर आहे, त्यानंतर थोडाफार विस्तारित भाग आहे। या ठिकाणी गेले नगरसेवक होते ते निरंजन आवटे, या ठिकाणी त्यांनी विकासाचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर आता जे त्यांच्यासोबत उमेदवार आहेत ते सुद्धा निरंजन आवटेच्या विकासावरच बोललेले आहेत। त्यानंतर ते उमेदवार जर का निवडून आले तर विकासाची गंगा या ठिकाणी उभारतील असं आपल्याला वाटते। आता आपल्यासोबत आहेत ते, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं त्यांनी विकास कशा पद्धतीने केला, आणखीन काही कामं राहिलेत का विकासाची? प्रथमतः भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या मिरजेचे लाडके आमदार आणि माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मकरंद भाऊ आणि सर्वांचे लाडके नेते आदरणीय बापू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पार्टीचे आम्ही 4ही उमेदवार निवडणूक लढवतो आहे। ही निवडणूक आमची पूर्णपणे कामाच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर जातो आहे, कारण की भाऊ पालकमंत्री असताना DPTC असेल, राज्य शासनाच्या माध्यमातून असेल, महापालिकेच्या विविध माध्यमातून असेल, मी भारतीय जनता पार्टीनं मला सभापतीची संधी दिली त्यावेळीचा निधी असेल, आणि ह्याच्यामुळं मला खात्रीनं सांगावं वाटते की मिरजेतील सगळ्यात जास्त काम झालेला वार्ड आमचा गणला जातो। आणि आम्ही आज विकास काम करत असताना जातीपातीच्या पलीकडं, गट तटाच्या पलीकडं आमचं विजनच एक आहे की लोकांची विकास कामे करणे, लोकांच्या दारापर्यंत कामं पोचवणे, आणि आम्ही आत्ता मतदान मागत असताना फक्त विकास कामावरच मतदान मागतोय। आपण पाहिलं की विकास कामाच्यावर ज्याच्या पुढे मतदान मागणार आहेत। आणखी आपल्यासोबत उमेदवार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांचं विजन काय आहे आणि त्यांनी विकासाचं काम कशा पद्धतीने त्यांचे दृष्टिकोन आहे ते। वॉर्डामध्ये विकास हा माजी नगरसेवक निरंजन आवटेंनी हा केलेलाच आहे। तर आम्ही पण महिलांची जी सुरक्षा आहे, महिला सक्षमीकरण आहे, महिला सबलीकरण आहे आणि प्रत्येक महिलाच्या हाताला काम मिळालं पाहिजेत, हा आमचा हेतू आहे। तर यासाठी आम्हाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद हा आम्हाला मिळत आहे। तरी पण नागरिकांना मी असं आवाहन करते की त्यांनी जो आम्हाला आशीर्वाद देणार आहे तो आम्हाला मतरूपी आशीर्वाद 15 तारखेला देऊन आम्हाला सहकार्य करावं, एवढंच मी त्यांच्याकडे आशीर्वाद मागते। आपल्यासोबत आहेत प्रज्ञा आवटी, यांच्याकडून जाणून घ्या की कसा पद्धतीचा विकास त्यांच्या पतीने या ठिकाणी केलेला आहे आणि काय नागरिकांच्या समस्या आहेत आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यात कितपत त्यांना यश आलेलं आहे। नक्कीच आम्हाला नागरिकांच्या समस्या सोडवण्यात यश आलेलं आहे। 5 वर्ष झाले माझे पती निरंजन आवटी सर या ठिकाणचे नगरसेवक आहेत आणि त्यांना स्थायी समिती सभापतीपद मिळाल्यानंतर त्यांनी रस्ते असतील, ड्रेनेज, लाईट, त्याचप्रमाणे रस्त्यांचं सुशोभीकरण असेल आणि बोर बसवणे असतील, अशी बरीच कामं त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत। पण याच्या पलीकडेही जाऊन यावेळी आमचा महिला सक्षमीकरणावरती भर असणार आहे। त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या काही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या स्कीम्स आहेत त्या आम्ही उत्कृष्ट पद्धतीने सर्व घराघरात आणि दारादारात जाऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि महिलांसाठी प्रशिक्षण, विकास कौशल्य प्रशिक्षण घेऊन किंवा त्यांच्यासाठी कार्यशाळा राबवून महिलांना सबलीकरण करण्यात आम्हाला नक्कीच यश मिळेल, कारण की आम्हाला सर्व महिलांनी आश्वासन दिलेलं आहे की त्या आम्हाला नक्कीच याच्यामध्ये सहकार्य करणार आहेत। त्याच्यामुळे नवीन आपल्याला गोष्टी आपल्या प्रभाग क्रमांक 4 साठी राबवता येईल आणि नक्कीच आपल्या प्रभागाचा कायापालट होईल याची मला खात्री आहे। शासनाने चांगल्या योजना आखलेल्या आहेत महिलांच्यासाठी। लाडकी बहीण योजना तर सगळ्यात मोठी फेमस झालेली योजना आहेत। अशा काही योजना ज्या काही शासनाने आखलेल्या आहेत ते महिलांपर्यंत नेण्यात आपल्याला यश आलेलं आहे का? नक्कीच आम्हाला यश मिळालेलं आहे। लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना असतील, ज्येष्ठांसाठी ज्या योजना राबवलेल्या जातात, राजीव गांधी निराधार योजना असेल किंवा पेन्शन, इंदिरा गांधी पेन्शन योजना असेल, या आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत कॅम्प लावून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि यामध्ये बरेच नागरिक समाधानी आहेत आणि ज्यांच्यापर्यंत अजून पोहोचलेले नाही त्यांच्यासाठी आम्ही अजून कॅम्प भरून त्याच्याबद्दल आम्ही लोकांमध्ये जागरूकता करणार आहोत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमच्या स्कीम्स सरकारच्या ज्या असतील त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्यापुढे विकासाचं काम कसं असणार?
असणार, कारण गेले वर्ष अनेक वर्ष निरंजन नगरसेवक होते, त्याचबरोबर स्थायी समितीचे सभापती होते, त्यांनी विकास चांगला आणलेला आहे. ज्या का अजून प्रलंबित ज्या काय विकास आहे किंवा मागण्या आहेत त्या कशा पद्धतीने पूर्ण करतील असं वाटतं आपल्याला? नक्कीच आता प्रलंबित राहिलेली जी कामं आहेत त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक एरिया वाईज महिलांचा ग्रुप केलेला आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तिथला एक प्रतिनिधी नेमलेला आहे आणि त्या महिलांमार्फत आमच्याकडे सर्व महिलांचा डाटा येणार आहे आणि प्रत्येक महिलाचा जो कल असेल त्यांच्या कलाप्रमाणे त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी त्यांच्या लेवलला ते जे बेस्ट करू शकतात त्याचं प्रशिक्षण आम्ही त्यांना देण्याची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. आणि ही सगळी जी आमची कार्यशाळा आहेत, विकास कार्यशाळा आम्ही राबवणार आहोत त्यांच्यासाठी, त्याचा नक्कीच त्यांना स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी मदत होईल अशी मला खात्री आहे. केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे, मग महापालिकेची सुद्धा भाजपची सत्ता जर आली तर विकास निधी ओढून आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की सत्तेबाबत नक्कीच मला हे सांगायला आवडेल की माझे सासरे सुरेश बापू आवटी यांच्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे की ते नक्कीच जास्तीत जास्त निधी आपल्या प्रभाग क्रमांक 4साठी खेचून आणतील. फक्त आमची सांगणं सर्व नागरिकांना हेच असेल की मतदान करताना संपूर्ण पॅनलला करा, कारण की विकास हा एकट्याने होत नसतो, कधी एकीचं बळ महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे सर्वांनी मिळून जर का पूर्ण पॅनलला निवडून दिलं तर जास्तीत जास्त निधी आपल्याला महापालिकेतून खेचून आणता येईल आणि आपल्या प्रभाग क्रमांक 4चा विकास करायला नक्कीच आपल्याला जास्त मदत होईल. संपूर्ण पॅनलला निवडून आला तरच आणखीन जास्त विकास होईल असे यांनी सांगतात. आपल्यासोबत आहेत सुमनताई खाडे, ज्या आमदार सुरेश खाडे यांच्या सौभाग्य होते. त्यांच्याकडून जाणून घेऊया की आमदारांनी या ठिकाणी निधी आणलेला आणि कसा विकासाचा डोंगर या ठिकाणी उभा केलेला आहे. तो नमस्कार. खरंच भाऊनी एवढा निधी आणला की सगळ्या विभागाचा एवढा काम राहिलं, कशा पद्धती राहिलं की काम करताना 2 वर्ष 1 वर्ष पुरामध्ये गेले, 2 वर्ष करोनामध्ये गेले. फक्त नगरसेवकांना 2च वर्ष मिळाली. त्यामुळं काम थोडंफार उर्वरित राहिलं आहे, ते आता इथून पुढं होईल आणि त्याची जिम्मेदारी भाऊंबरोबर मी पण घेते. कारण का मी सगळ्या प्रभागात फिरलेली आहे, प्रत्येक भागात जाऊन मी बघितलं आहे काय लोकांच्या अडचणी आहेत. मी ग्रामीणमध्ये आत्तापर्यंत जास्त फिरत होते, पण आता मी शहरामध्ये सगळीकडे जाऊन मी खरं सगळ्या नगरसेवकांना मदत करेल आणि आमच्या कमळ या चिन्हावर बटन दाबून सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं हीच विनंती. विकासाची गंगा कशा पद्धतीनं पसरवलेली आहे त्यांनी सांगितलं. असा जर का विकास हवा असेल तर पुन्हा एकदा भाजपला निवडून द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपल्यासोबत आहेत सुरेश खाडे यांच्या सुनबाई, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की विकास नेमका काय असतो. तो विकास म्हणजे आपल्याला माहीतच आहे की व्यवस्थित रस्ते असणे किंवा आपल्या भागातली स्वच्छता असेल, कचरा व्यवस्थापन असेल किंवा महिलांची सुरक्षितता असते, स्वच्छ पाणी असेल, हे सगळं विकास आहे हा. तर जेव्हा आपलं भाजप सत्ता यात बसेल, आपलं पॅनल निवडून येईल, तेव्हा ही विकासगंगा अशीच चालू राहील. आतापर्यंत सुरूच आहे विकास आपला आणि आतापर्यंत आम्ही फिरतो आहोत, प्रत्येक ठिकाणी बघतो आहे, चांगले रस्ते पण आहेत, काही ठिकाणी सगळ्या सुविधा पण उपलब्ध आहेत आणि जेव्हा आपली सत्ता बसेल तेव्हा हा विकास आपली एक स्मार्ट सिटी बनेल असं मी आश्वासन देते. आपण महिलांच्या बाबतीत जास्तीत जास्त जसं लाडकी बहीण असेल, अनेक योजना महिलांच्या बाबतीत आहेत, त्या पोचवण्यापर्यंत आपल्याला कितपत यश आलेलं आहे? कारण ज्या योजना लाडकी बहीण योजना तर सगळ्यात लाडकी राहिलेली आहे शासनाची, तर तशा आणखीन काही योजना आहेत की ज्यामुळे जेणेकरून जो हा विस्तारित भाग आहे या विस्तारित भागातल्या महिलांना त्याचा उपयोग होईल. लाडकी बहीण तर आपलं फेमसच आहे. तर अशाच भरपूर साऱ्या योजना आहेत. आता माझ्या सासूबाई महिलांचा विचार करून त्यांच्यासाठी लघु उद्योग असेल, घरगुती उद्योग असेल, त्यासाठी प्रयत्न करणार आहेत त्या. आणि त्याचबरोबर आपले उमेदवार जेव्हा ते निवडून येतील तेव्हा हा विषय त्यांनी तो पण मांडलेला आहे जनतेसमोर आणि लवकरच आपण त्यावर कार्य करूच. आपण पाहिलेलं आहेत, आत्ता आहेत आपल्यासोबत उमेदवार आहेत, त्यांच्याकडून आपण त्याच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. नमस्कार, मी सौ अपर्णा विवेक शेटे. आपण आता आपला भारतीय जनता पक्षाचा आता आपण प्रचार करताना आम्हाला या प्रभागात आपल्या लाडके आमदार श्री सुरेश भाऊ खाडे आणि कार्यसम्राट आपले प्रेरणास्थान सुरेश बापू आवटी ह्यांनी जी विकास कामं केली आहेत त्याच आपण मार्गावर आपण पण जाऊन आपण त्यांच्यासोबत आपण हा विकास पूर्ण करण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. नमस्कार. आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची
जे इलेक्शन लागलेले आहे त्यामध्ये 4 नंबर वार्ड ही आपले कार्यसम्राट आमदार आपले सुरेशभाऊ खाडे असतील, त्याचबरोबर आवटी साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनातून जी कामं झालेत त्या मार्गदर्शनासाठी असेल किंवा आमचे 4ही उमेदवार जे उभारलेले आहेत त्यांना येत्या 15 तारखेला कमळासमोरील बटन दाबून त्यांना मतरूपी आशीर्वाद द्यावेत आणि ही जी महानगरपालिकेची इलेक्शन आहे यामध्ये आपली भाजपची सत्ता बसावी. म्हणजे आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे जी एकजुटीचं काम असतं ते एकजुटीचं काम आम्ही येत्या ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला दाखवून देऊ. धन्यवाद. नमस्कार, मी महादेव नलवडे आणि या भागातील एक सामाजिक कार्यकर्ता. आता या निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं झालं तर आपले माननीय लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी जे योजना आणल्यात त्या योजनांच्या माध्यमातून आपण घरोघरी पोचलेलोच आहे. आणि पाठीमागं सन्माननीय आपले नेते माननीय सुरेशभाऊ खाडे कामगार मंत्री असताना त्या ज्या योजना आणल्या बांधकाम कामगारांसाठी त्याचा लाभ इथल्या असंख्य लोकांना झालेला आहे. आणि ह्या योजनाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी घराघरापर्यंत पोचलेले आहेत. आता येणारे जे उमेदवार आहेत आमचे प्रतिस्पर्धी विरोधक असतील तर ते ह्यांना या योजना माहीत नाहीत. आणि खरं वास्तविक म्हणजे इथला जनतेचा कौल तुम्ही जर घेतला तुमच्या माध्यमातून या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून तर 100% भारतीय जनता पार्टीला आहे. आणि त्यामुळं इथले जे उमेदवार आहेत आता सध्याचे 2 लेडीज आणि 2 पुरुष तर हे अतिशय चांगल्या मतानं निवडून येतील असा आमचा आत्मविश्वास आहे. आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी तसेच आमच्या लेडीज पदाधिकारी यांचं सहकार्य आहे. तसेच जातीनं लक्ष घालून या प्रभागाचे जे लाडके आपले आमदार आहेत त्यांच्या सभागती सुमनताई खाडे मावशी आणि त्यांच्या दोन्ही सुना या ठिकाणी प्रभागात विशेष लक्ष देऊन आहेत. आणि त्यांचा पाठिंबा इतका मोठा आहे की आम्ही आता एकटं पडलं नाही तर पूर्णपणे आमच्या पाठिंबा खाडे कुटुंब आहे. तसेच आवटी कुटुंब इथं ताकदीनं उभं आहे. मग आमचे या प्रभागातील लाडके नगरसेवक म्हणजे मागील 5 वर्षातील त्यांच्या सौभाग्यवती प्रज्ञाताई या तर आमच्या पाठीमागे उभ्या आहेतच. आणि अक्षरशः त्यांनी धुमाकूळ घातलेला आहे या सभांच्यामधून. अतिशय लोकप्रिय असं त्यांचे भाषणं होत आहेत आणि त्यांना प्रतिसाद मिळतो आहे. अतिशय लाखो व्ह्यूज येत आहेत यूट्यूबवर. तर असं जर सातत्य राहिलं तर मला नाही वाटत की विरोधकांचा इथं काय टिकावं लागेल. आणि 100% इथं अतिशय मताधिक्यानं इथं आपली भारतीय जनता पार्टी कमळ फुलवेल यात माझा अतिशय आत्मविश्वास आहे. आणि ह्याला सर्वांच्या आमच्या ह्यांच्या वतीनं शुभेच्छा पण आहेत. नमस्कार, मी अनघा कुलकर्णी, वॉर्ड क्रमांक 4मध्ये मी राहते. आत्ता आम्ही प्रचाराला फिरतो आहे तर आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे. आणि संध्याकाळच्या ज्या आम्ही मिटिंग्स घेतो आहे त्यामध्ये पण जवळजवळ 200 ते 300 मतदारांची आमची संख्या असते. आणि इथं प्रभाग क्रमांक 4मध्ये आवटी बापू आणि निरंजन दादांचं इतकं प्रभाव आहे त्याच्यामुळं कुठलीही आम्हाला इथं कमतरता आत्तापर्यंत जाणवलेली नाही आहे आणि यापुढेही जाणवणार नाही आहे. आत्ता जे उमेदवार आपल्याला इथं मिळाले आहेत त्यांच्याच पॅनलमध्ये असल्याकारणानं त्यांच्याच नेतृत्वाखाली ते इथून पुढे काम करणार आहेत. त्यामुळे त्यांचा पण हा विकासावर भर असणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना मी मतदारांना आवाहन करते की येत्या 15 तारखेला सर्वांनी कमळ या चिन्हावर बटन दाबून अगदी लीडनी ह्या 4ही उमेदवारांना निवडून द्यावे. धन्यवाद. नमस्कार, मी रुपाली सचिन गाडवे. भारतीय जनता पार्टीबद्दल बोलताना किंवा तिथले जे आता उमेदवार म्हणून आहेत तेही फक्त आत्तापुरतं काम करत नाही आहेत तर गेल्या 5 वर्षांपासून प्रत्येक योजना प्रत्येक कार्यकर्ता तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. त्यामुळं भारतीय जनता पार्टीला मतदान तर होणारच. त्या प्रभाग क्रमांक 4 हा असा आहे की भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारा आहे. तिथल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये सगळ्या लाडकी योजना असू दे, जनसुविधा योजना असू दे, प्रत्येक घराघरापर्यंत 5 लाखाचं आज कार्ड आलेलं आहे. घरामध्ये येऊन डॉक्टर चेक करून जात आहेत. आणि मला एक विश्वास आहे की महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीनं 100 मार्काचा पेपर देत आहेत. इतर पक्ष पेपरच 50 मार्काचा देत आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये मार्क जास्त पडू शकत नाही आहेत. 100 मार्कामध्ये नक्कीच जास्त मार्क पडणार. त्यामुळे भारतीय जनता पार्टी येणार आहे. आपलं मत वाया जाऊ नये म्हणून मी जनतेला हात जोडून विनंती करेन, कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं. धन्यवाद.
नमस्कार, मी सुनंदा प्रवीण रिसवडे, भाजपची मी पण पदाधिकारी आहे. या 4 वार्डामध्ये जे भाजपनं 4 उमेदवार दिल्यात ते योग्य दिल्यात. कारण कसं आहे की 24 वर्ष झालं मी कुठल्याही बापूंच्याकडे जाऊन दे, कुठलाही उमेदवार म्हणजे हे बघत नाही की वार्ड कुठला आहे. त्यांनी गेलं की आश्वासन पण देत नाही, ते काम करतातच. हा माझा स्वतःचा 24 वर्षाचा अनुभव आहे. आणि आमचं असं आहे त्यांनी निवडून येणारच हे 4ही, पण जास्त मताने निवडून येण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर फिरत आहे. नमस्कार, मी सारिका राहुटे प्रभाग 4मधून आहे. मला लाडकी बहीण योजना, जसं की देवाभाऊंनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की जसं महिन्याला 1500 रुपये देतात, तसंच त्या पद्धतीनं लाडक्या बहिणींना 5 वर्षामध्ये लखपती दिदी ही करूनच सोडणार आहेत असं बोलले ते. आणि त्याचबरोबर आपल्याला ते लेक लाडकी योजना असेल किंवा भाग्यलक्ष्मी योजना असेल, ह्या देखील अंमलात आणलेल्या आहेत त्यांनी. त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी असू देत किंवा सर्वसामान्य माणसांसाठी आयुष्यमान कार्ड असेल, आभा कार्ड असेल, या देखील योजना त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवलेल्या आहेत. आणि ह्या योजना नुसतं चालू करूनच नुसतं सोडले नाहीत, तर त्याचा लाभ देखील आता जनता घेत आहे. आणि त्यामुळं माझं असं सर्वस्वी मत आहे की आपण प्रभाग 4मध्ये असेल किंवा प्रत्येक पूर्ण मिरज ह्याच्या भागातच कमळ या चिन्हाला भरघोस मताने मतदान करून सगळ्यात चांगल्या पद्धतीने त्यांना निवडून आणावं. आणि इथून पुढे ज्या काही योजना येतील आपण त्या प्रत्येक माध्यमातून आपल्या भाऊंच्या ह्याच्याकडून असू दे किंवा आपल्या पॅनलच्या तर्फे उमेदवारांच्याकडून आपण सर्वांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी शोभा गाडगीळ. मी मिरजमध्ये जवळजवळ 40 वर्ष झाली काम करते. आणि मला असा ठाम विश्वास आहे की बापू औटींचं ज्या आत्ता पॅनल आहे त्या पॅनलला आम्ही तर निवडून देणारच आहे. आम्ही जनतेला तसं आव्हान पण करतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथं जिथं भारतीय जनता पार्टी येईल तिथं तिथं स्वागत होणार आहे. आणि जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सांगलीत निवडून येणार आहेत. आणि त्यामध्ये निरंजन बापू औटी हे मुख्य आपल्या महापौर पदाला योग्य उमेदवार आहे. म्हणून त्याला आम्हाला स्वप्न आहे आमचं की आम्हाला निरंजन औटींना महापौर पदावर बसवायचं आहे. नमस्कार, मी कल्पना मधुकर मस्के, भारतीय जनता पक्षाची पदाधिकारी आहे. आणि इथं प्रभाग क्रमांक 4मध्ये बापूंचं नाव म्हणजे पूर्वीपासून काम करतात असं प्रसिद्धच आहे. आणि सांगायची गरज नाही आहे, सगळा विकास त्यांनी केलेला आहे. आणि अजून इथून पुढं जो काही म्हणजे डिजिटल आपलं मिरज होईल या पद्धतीचं विकासाची कामं ते करत राहतील. लाडकी बहीण तर सगळ्यांच्या घराघरात पोचलेली आहे. तसेच शासनाच्या इतर काही योजना आहेत त्या पण ते घराघरात पोचवण्याचा प्रयत्न करतच आहेत. आणि त्यांच्याबरोबर आम्ही बरोबरीनं आम्ही पण त्यांच्या चालवत आहोत. आणि सर्व शासकीय योजना घराघरापर्यंत पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. आणि भारतीय जनता पक्षाच्या 4ही उमेदवारांना कमळाचं बटन दाबून निवडून द्यावं ही सगळ्यांना मी विनंती करते. पाहिलेलं आहे की प्रभाग क्रमांक 4 हा विकासाचा प्रभाग क्रमांक 4 असं रोल मॉडेल या ठिकाणी निरंजन औटे असतील त्यांच्या पॅनलने उभा केलेला आहे. असं जर का पुन्हा एकदा या पॅनलला जर का तुम्ही विजय करून दिला तर याच्यापेक्षा जास्त विकास करू आणि नागरिकांच्या पूर्ण ज्या काय सुविधा असतील त्या संपूर्णपणे करण्याचा ध्यास यांचा आहे.